इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. चॅप्टरचं नाव काय आहे? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. पण या चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर यामध्ये कॅन यू रिकॉल, आपण यामध्ये काही प्रश्न पाहणार आहोत. पहा रिकॉलमध्ये त्यामधला फर्स्ट क्वेश्चन इज देअर ए सिमिलॅरिटी बिटवीन द पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. ते काय विचारले पहा, पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स यामध्ये सिमिलॅरिटी असते का? ऑफस्प्रिंग्स मीन्स प्रोजेनी. ऑफस्प्रिंग्स म्हणजे काय? त्याला म्हणतात प्रोजेनी असं म्हणतात किंवा चाइल्ड असं म्हणतात. तर त्यापासून पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्समध्ये काही सिमिलॅरिटीज असतात का? तर यामध्ये पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स काही सिमिलॅरिटीज पण असतात आणि काही डिसिमिलॅरिटीज पण असतात. पहा सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द रोल ऑफ क्रोमोसोम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे क्रोमोसोम असतात त्या क्रोमोसोमचा रोल काय आहे? तर या क्रोमोसोमचा रोल काय आहे? ट्रान्सफर द जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा ट्रान्सफर द कॅरेक्टर्स ट्रान्सफर करण्याचं काम हे क्रोमोसोम्स करतात. आणि हे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन या क्रोमोसोममध्ये स्टोअर करून ठेवली जाते. पहा आणि मग त्या क्रोमोसोममध्ये जे जीन्स असतात ते जीन्स काय करतात? ते जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ते कॅरी करण्याचं काम करतात. तर थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ आर हायब्रिड सीड्स प्रोड्यूस. यामध्ये थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ आर हायब्रिड सीड्स प्रोड्यूस. हायब्रिड सीड कसे प्रोड्यूस होतात पहा. तर त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे, त्यामध्ये पेरेंट्स आहे. पहा आता हे पेरेंट्स यामध्ये पण डिसिमिलर असतात. त्यामध्ये दोन आपण जर पेरेंट्स घेतले तर मेल अँड फिमेल हे दोन्ही पेरेंट्स घेतले, हे कसे असतात? डिसिमिलर असतात. आणि मग यामध्ये मेल आणि फिमेल यांचा जर क्रॉस घडून आणला की त्यापासून जे तयार होते दॅट इज कॉल्ड ॲज अ हायब्रिड असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? हायब्रिड असं म्हणतात. आपण पेरेंट्सचं पाहिले, फॉर एक्झाम्पल आपण मेल पेरेंट्स आणि फिमेल पेरेंट्स घेतले, मग त्यामध्ये जे हायब्रिड तयार होतात ते कोणते तयार होतात? चाइल्ड हायब्रिड तयार होतात. पहा आणि जर आपण सीडबद्दल जर पाहिलं तर त्यापासून कसे सीड्स तयार होतात? हायब्रिड सीड्स इज प्रोड्यूस ड्यू टू द डिसिमिलर्स ऑफ पेरेंट्स. हायब्रिड सीड्स प्रोड्यूस डिसिमिलर पेरेंट्स, म्हणजे दोन मेल आणि फिमेल पेरेंट्स हे वेगवेगळे असतात, डिसिमिलर असतात. आणि त्यापासून जे F1 जनरेशनमध्ये जे तयार होते दॅट इज कॉल्ड ॲज अ हायब्रिड असं म्हणतात. आपण सीडमध्ये पाहिले मग त्यामध्ये हायब्रिड सीड्स तयार होतात ड्यू टू द डिसिमिलर्स ऑफ पेरेंट्स. फोर्थ आहे, विच आर द क्रोमोसोमल डिसऑर्डर. यामध्ये क्रोमोसोमल डिसऑर्डर कोणते आहेत? त्यामध्ये फॉर एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस आहे आणि सेकंड एक्झाम्पल आहे क्लाइनफेल्टर नावाचा हा डिसीज आहे. पहा क्लाइनफेल्टर नावाचा डिसीज आहे. आणि हे जे डिसीज असतात कलर ब्लाइंडनेस आणि क्लाइनफेल्टर हे दोन्ही क्रोमोसोमल डिसऑर्डर असतात ड्यू टू द यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम. हे कशामुळे निर्माण होतात? तर जेनेटिक प्रॉब्लेममुळे निर्माण होतात. यामध्ये हे फर्टाईल नसून हे स्टराईल असतात आणि त्यामुळे यामध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस होत नाही. तर असे आपण हे कॅन यू रिकॉलमध्ये हे आपण 4 क्वेश्चन पाहिले, रिकॉल केले आपण. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन होता, त्यामध्ये पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्स म्हणजे त्याला काय म्हणतात? प्रोजेनी किंवा चाइल्ड असं म्हणतात. मग त्यामध्ये काही सिमिलॅरिटी असते का? तर सिमिलॅरिटीज पण असते आणि डिसिमिलॅरिटीज पण त्यामध्ये कॅरेक्टर दिसून येतात. सेकंड आहे, या क्रोमोसोमचा रोल काय आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये? तर या क्रोमोसोमचा रोल काय आहे? ट्रान्सफर द कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम हे क्रोमोसोम करतात. हायब्रिड सीड्स कसे प्रोड्यूस होतात? डिसिमिलर पेरेंट्सपासून हे हायब्रिड सीड्स तयार होतात. त्यामध्ये विच आर द क्रोमोसोमल डिसऑर्डर. त्यामध्ये क्रोमोसोमल डिसऑर्डर कोणकोणते आहे? त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे कलर ब्लाइंडनेस आणि सेकंड आहे क्लाइनफेल्टर नावाचे हे डिसीज असतात. हे डिसीज कशामुळे निर्माण होतात? तर जेनेटिक प्रॉब्लेममुळे निर्माण होतात. हे स्टराईल असतात, हे फर्टाईल नसतात आणि त्यामुळे यामध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस होत नाही.
या चॅप्टर मधला आपण फर्स्ट पॉइंट सुरू करूया, क्रोमोसोम्स. In the chapter, first point is chromosomes and mechanism of inheritance. हा फर्स्ट पॉइंट आहे पहा, क्रोमोसोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. आता यामध्ये क्रोमोसोम्स म्हणजे काय, हे क्रोमोसोम्स कुठं असतात त्यामध्ये. आता जर आपल्या सेल पाहिली, प्लांट सेल किंवा ॲनिमल सेल असते पहा, त्यामध्ये जे न्यूक्लियस असतात. फॉर एक्झाम्पल आता ही प्लांट सेल काढलेली आहे पण या प्लांट सेलमध्ये हा काय आहे, न्यूक्लियस आहे पहा. मग या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल, या न्यूक्लियसमध्ये काय असते, जेनेटिक मटेरियल. आणि या जेनेटिक मटेरियलमध्ये काय असतात, हे क्रोमोसोम्स असतात. जेनेटिक मटेरियल यामध्ये काय असतात, हे क्रोमोसोम असतात. नंतर या क्रोमोसोम्समध्ये काय असतात, DNA असतात. आणि DNAच्या आतमध्ये काय असतात, हे जीन्स असतात पहा. जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्याचं काम हे DNA करतात. आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन असतात जे कॅरेक्टर्स असतात, जेनेटिक कॅरेक्टर्स दॅट इज इनहेरिटन्स, ते कॅरेक्टर कॅरी किंवा ट्रान्सफर करण्याचं काम हे जीन्स करतात. तर पहा, हे क्रोमोसोम्स कुठं असतात, हे क्रोमोसोम्स कुठं असतात, ते न्यूक्लियसमध्ये असतात. त्यामध्ये प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल, त्यामध्ये जे न्यूक्लियस असतात, ते न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असते. जेनेटिक मटेरियलमध्ये हे क्रोमोसोम असतात. या क्रोमोसोममध्ये DNA असतात. त्या DNAमध्ये हे जीन्स असतात पहा. त्या DNAमध्ये म्हणजे जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन ही त्यामध्ये स्टोअर करून ठेवली जाते. आणि मग जेनेटिक इन्फॉर्मेशन जे कॅरी, जे ट्रान्सफर केलं जातं ते विथ द हेल्प ऑफ द जीन्स. तर अशा प्रकारे हे क्रोमोसोम्स कुठं असतात आणि त्या क्रोमोसोमचं लोकेशन कुठं आहे ते सांगितलंय पहा. आता क्रोमोसोम्स यामध्ये अगोदर आपण आता दोन डेफिनेशन पाहूया. त्यामध्ये हेरिडिटी अँड व्हेरिएशन. फर्स्ट डेफिनेशन आहे हेरिडिटी. आता हेरिडिटी म्हणजे काय, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. त्याला काय म्हणतात, हेरिडिटी असं म्हणतात. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता या जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये काय काय येतं, बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, नंतर आईज, कलर ऑफ आईज, नंतर स्किन कलर कसा आहे, या बॉडीमध्ये जे ऑर्गन असतात त्या ऑर्गनचं फंक्शन कसं आहे, तिथे जी बॉडी आहे ती कशी डेव्हलप केली जाते, हे सगळे कशामध्ये येतात, कॅरेक्टर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. आणि ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती कशामध्ये स्टोअर असते, DNA मध्ये स्टोअर असते पहा. मग हेरिडिटी मीन्स ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. याला म्हणतात हेरिडिटी. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे अशी प्रोसेस आहे की जे प्रोसेस बाय व्हिच कॅरेक्टर पासेस फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ इनहेरिटन्स. ज्या प्रोसेसमध्ये कॅरेक्टर काय होतात, ट्रान्सफर होतात फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात, इनहेरिटन्स असं म्हणतात पहा. या दोन टर्म आपण पाहिल्या. फर्स्ट टर्म आहे हेरिडिटी. हेरिडिटी मीन्स ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. आणि सेकंड टर्म आहे इनहेरिटन्स, प्रोसेस बाय व्हिच कॅरेक्टर पासेस फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज अ इनहेरिटन्स.
त्याला काय म्हणतात, इनहेरिटन्स असं म्हणतात. तर असे ह्या 2 टर्म पाहिल्या. आता नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्सचं मेकॅनिझम काय आहे पहा. जे मेंडेल, जॉन मेंडेल हे सायंटिस्ट होते, दॅट इज द मेंडेल फर्स्ट गेव द ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. हे जे मेकॅनिझम आहे इनहेरिटन्सचं, हे मेकॅनिझम कुणी सांगितले, याबद्दल कुणी अगोदर स्टडी केला, तर मेंडेल या सायंटिस्ट यांनी हे स्टडी केला. गेगर जॉन मेंडेल first gave the accurate explanation for the mechanism of inheritance. तर या इनहेरिटन्स विषयी जो जेनेटिक्स बाबत जो अभ्यास केला, जो स्टडी केला, जॉन मेंडेल यांनी केला. आणि त्याबद्दल त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन काय केली, कलेक्ट केली. आणि म्हणून हे जे जॉन मेंडेल आहे यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं पण म्हणतात. कारण हे जेनेटिक्स म्हणजे ब्रँच ऑफ द बायोलॉजी. जेनेटिक्स ही बायोलॉजीची एक उपशाखा आहे. आणि या जेनेटिक्समध्ये इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. म्हणजे या बायोलॉजीची एक अशी उपशाखा आहे की त्या शाखेमध्ये हेरिडिटी आणि त्याबद्दल सगळा स्टडी ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणायचं जेनेटिक्स असं म्हणतात. आणि याबद्दल जॉन मेंडेल यांना म्हणतात फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतात. हे जे मेंडेल हे होते, दॅट इज मेंडेल गेव द ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. हे जे इनहेरिटन्सचं जे मेकॅनिझम आहे त्यांनी पूर्ण ॲक्युरेट असं एक्सप्लेन केलं पहिल्यांदा. आणि मग त्यासाठी ते जे मेकॅनिझम आहे इनहेरिटन्स विषयी, त्यासाठी त्यांनी गार्डन पी आहे, हे जे प्लॅन्ट आहे त्यांच्या गार्डनमधलंच, पी म्हणजे त्याला मराठीमध्ये त्याला वाटाण्याचं प्लॅन्ट असं म्हणतात, त्यांनी आपल्या गार्डनमधलंच त्या पी प्लॅन्ट त्यांनी सिलेक्ट केलं. इनहेरिटन्स ऑफ द 7 ट्रेट्स इन गार्डन पी प्लॅन्ट. ट्रेट म्हणजे काय, इट इज अ कॅरेक्टर. ट्रेट्स म्हणजे काय, कॅरेक्टर. आणि मग इनहेरिटन्स ऑफ द 7 ट्रेट इन गार्डन पी प्लॅन्ट वेअर स्टडी. आणि मग त्यासाठी हा जो अभ्यास होता, या अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या गार्डनमधलंच पी प्लॅन्ट त्यांनी सिलेक्ट केलं. अँड मग स्टडी त्याविषयी त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. अँड स्टडीड 1 ॲट ए टाईम. मग त्यामध्ये त्यांनी 7 पेअर्स घेतले पहा. जे पी प्लॅन्ट होतं त्या पी प्लॅन्टमध्ये 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते पहा. आणि म्हणून ते प्लॅन्ट त्यांनी सिलेक्ट केलं. आणि मग इंडिव्हिज्युअली 1 ॲट ए टाईम, एका वेळेला त्यांनी एकचा अभ्यास केला, एक कॅरेक्टरचा अभ्यास केला, किंवा इन कॉम्बिनेशन ऑफ 2 or more कॅरेक्टर ॲट ए टाईम. आणि आणखी एकदा एकाच वेळेला 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन घेऊन पण त्यांनी त्याविषयी स्टडी केला. आता हे जे पी प्लॅन्ट होतं, या मेंडेल यांनी हे पी प्लॅन्ट का बरं सिलेक्ट केलं, त्यांच्या गार्डनमध्ये आणखी पण प्लॅन्ट होते, त्यांनी ते का नाही घेतले, त्यांनी हे गार्डन पीस का सिलेक्ट केलं, त्याबद्दल त्या पी प्लॅन्टचे बरेच कॅरेक्टर आहे पहा. हे जे पी प्लॅन्ट आहे हे ॲन्युअल प्लॅन्ट आहे पहा, ॲन्युअल प्लॅन्ट आहे. आणि कम्प्लीट द लाईफ सायकल विथ इन 3 or 4 months. हे जे प्लॅन्ट आहे, हे जे त्याचं लाईफ सायकल आहे 3 ते 4 महिन्यामध्येच पूर्ण होते. आणि म्हणून एका वर्षामध्ये त्या जवळजवळ 3 जनरेशन पूर्ण होतात. आणि म्हणून हे प्लॅन्ट त्यांनी निवडलंय. त्याचं लाईफ स्पॅन कसं आहे, थोडा आहे. आणि ॲन्युअल प्लॅन्ट आहे पहा. नंतर इट इज अ स्मॉल हार्बेसियस प्लॅन्ट आहे. ही हार्बेसियस स्मॉल प्लॅन्ट आहे. याचे जे फ्लावर असतात ते लार्ज असतात, लार्ज अँड इनफ फॉर जे इमॅस्क्युलेशन. आणि इमॅस्क्युलेशनसाठी पण त्यासाठी आहे पहा. नंतर इट इज ए नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग प्लॅन्ट आहे. सेल्फ पॉलिनेटिंग प्लॅन्ट आहे. यामध्ये अँड इझिली अवेलेबल. आणि हे प्लॅन्ट कसं होतं, इझिली अवेलेबल होतं. आणि या कॅरेक्टर्समुळं त्यांनी हे मेंडेल यांनी हे गार्डन पी हे प्लॅन्ट आपल्या एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केलं. इनहेरिटन्स ऑफ द 7 ट्रेट इन गार्डन पी प्लॅन्ट वेअर स्टडीड इंडिव्हिज्युअली ॲट ए टाईम और इन कॉम्बिनेशन 2 or more कॅरेक्टर ॲट ए टाईम. त्यांनी एकाच वेळेला एक कॅरेक्टरचा स्टडी केला, किंवा एकाच वेळेला 2 किंवा जास्त कॅरेक्टर एकत्र येऊन सुद्धा त्याविषयी त्यांनी स्टडी केला. नंतर पहा
नंतर मेंडेल proposed the principle of heredity. Mendel proposed the principle of heredity, which then became the fundamental law of heredity and as proposed by Coren in 1905. नंतर या मेंडेल यांनी त्याविषयी त्यांनी 3 लॉ त्यांनी प्रपोज केले. पण मेंडेल प्रपोज द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी, त्याविषयी त्यांनी हेरिडिटीचे प्रिन्सिपल सांगितले. अँड विच देन बिकम द फंडामेंटल लॉ, आणि पुढे त्याचे लॉ तयार करण्यात आले ऑफ हेरिडिटी अँड हॅज प्रपोज बाय कोरेन. आणि त्यांनी जे फंडामेंटल जे लॉ होते ते बिकम द फंडामेंटल लॉ ऑफ हेरिडिटी ॲज प्रपोज बाय कोरेन. आणि कोरेन यांनी त्या प्रिन्सिपलचं कन्वर्जन त्यांनी फंडामेंटल लॉमध्ये केलं. इट इज अ फंडामेंटल लॉ ऑफ हेरिडिटी, आणि त्याविषयी ते 3 लॉ तयार करण्यात आले Visualized that the traits as such are not inherited physically, but they something present inside the gametic cell. त्यांना असं दिसून आलं की जे गॅमेटिक जे सेल असतात त्या गॅमेटिक सेलमध्ये काहीतरी समथिंग प्रेझेंट असते, आणि या काहीतरी समथिंग प्रेझेंट असल्यामुळं जे कॅरेक्टर्स असतात त्यामध्ये ते कॅरेक्टर फिजिकली ॲपियर्स होत नाही किंवा फिजिकली इनहेरिटन्स होत नाही. परंतु हे जे कधी घडतं हे कधीच हमेशा हे घडत नाही. आणि हे जे समथिंग आहे हे समथिंग म्हणजेच दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर, आणि समथिंग याला काय नाव दिलं, फॅक्टर्स असं नाव दिलं ही व्हिज्युअलाइज दॅट द ट्रेट्स ॲज सच आर नॉट इनहेरिटेड फिजिकली बट बाय समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल. गॅमेटिक सेलमध्ये काहीतरी समथिंग प्रेझेंट आहे, आणि या समथिंग यामुळं जे काही कॅरेक्टर्स असतात, काही जे ट्रेड्स असतात ते काय होत नाही, फिजिकली इनहेरिट होत नाही. आणि मग त्यामुळं या इनहेरिट किंवा ॲपियर्स होत नाही. आणि टू दिस समथिंग ही कॉइन द टर्म ॲज अ फॅक्टर. त्याला यांनी काय नाव दिलं, मेंडल यांनी फॅक्टर्स असं नाव दिलं. आणि मग द फॅक्टर्स म्हणजे काय, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर. ते कॅरेक्टर एक्सप्रेस होतात, आणि त्या कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी रिस्पॉन्स देण्याचं काम हे फॅक्टर्स करतात. ही पॉइंट द फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्रेशन ऑफ ए पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेड. म्हणजे हे कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी ते रिस्पॉन्स देण्याचं काम म्हणजे मदत करण्याचं काम हे फॅक्टर्स करतात आणि ही प्रपोज दॅट फॅक्टर आर पर्टिक्युलेट इन नेचर अँड द मेंडेलियन फॅक्टर आर टर्म्स ॲज ए जीन्स. मग मेंडेलियन यांनी हे जे फॅक्टर असतात त्या फॅक्टरला पुढं जीन्स असं नाव दिलं. आणि दिस फॅक्टर ऑकर्स इन द पियर्स इन द पॅरेंट. हे जे फॅक्टर्स असतात ते पॅरेंट सेलमध्ये पेयर्समध्ये असतात अँड सेग्रिगेट फॉर्म इच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. आणि पेरेंट्सपासून जे गॅमेट्स तयार होतात त्या गॅमेट्स तयार होण्यासाठी हे जे असतात ते काय होतात, हे फॅक्टर सेग्रिगेट होतात फॉर्म इच अदर. दे सेग्रिगेट फॉर्म इच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन विदाऊट मिक्सिंग. आणि त्यामध्ये एकमेकांमध्ये मिक्स न होता ते एकमेकांपासून काय होतात, सेग्रिगेट होतात फॉर्म इच अदर. थँक्यू.